मधु शिरगावकर लिखित कथा भेजा शोर करता है। सादर करती पूर्वा धारप। बुद्धाच्या पुतळ्याखाली बसलेल्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव तो चित्रकार दुर्बिणीतून निरखतोय, त्याचा कुंचला टिपतोय। ती तिच्या नेहमीच्या जागी बसलीये, बुद्धाच्या महाकाय पुतळ्याच्या पायथ्याशी। कादंबरीचा शेवट आला, अजून 10-12 ओळी आणि मग लेखन संपणार। मनाजोगा मजकूर लिहून झाला की एक प्रकारची तृप्ती जाणवते, तशी आत्ताही मनात भरून आहे। लेखनाची प्रक्रिया किती विलक्षण असते याचा प्रत्यय तिनं अनेकदा घेतलाय। लेखन सुरू होण्यापूर्वी मनात एक सैलसर आराखडा तयार होत असतो। ती पात्र, त्या घटनाही जणू तिला कथा सांगू लागतात, पण तुकड्या तुकड्यात। कधी चित्र उमटतं मनात, तर कधी शब्द, कधी एखादी भावना, कधी एखादी हास्याची किणकिण भक्ती। हे असं सुरू झालं की ती भारावल्यासारखी वावरते, ह्या जगात असून नसल्यासारखी। मध्येच हसते, मध्येच चेहरा दीनवाणा होतो। कधी प्रखरता तर कधी सौम्यता उमटते तिच्या चेहऱ्यावर। आणि मग जेव्हा लेखन सुरू होतं तेव्हा या सगळ्या चित्रांमधून एक निराळाच लेखन बंध तयार होतो। कधी आधीच्या कल्पनांना लिहिता लिहिताच फाटा दिला जातो, तर कधी त्यातूनच वेगळी लेखनकृती जन्म घेते। तिची एक खासियत आहे, मनातल्या कल्पना ती कधीच गोळा करून फेकत नाही। प्रत्यक्ष लेखनात त्याची छबी उतरो किंवा न उतरो, मनाच्या वहीत त्या कल्पना, भावना, चित्र सगळं कायमचं साठवलं जातं। त्या सगळ्या गोष्टी ज्यांना स्थान नाही मिळालं लेखनात, त्या कधी कधी रुसतात, कधी भांडतात। मग ती समजूत काढत बसते की कसं सगळं नीट व्हायला कधी कधी काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टींना संपूर्णपणे स्वतःला बदलून टाकावं लागतं, तरच ते लेखन परिपूर्ण होतं। त्या लेखनाच्या संपूर्णतेसाठी ते व्हावंच लागतं। पण कल्पनाच त्या संपूर्ण परिपूर्ण असतीलच कशा? आत्ताही लेखन पूर्णतेकडे जात असताना हे सगळं मनात दाटलंय। आता पुढे तिच्या मनात भावनांचा कल्लोळ। पुढं काय? नवलेखन? कल्पनाच न सगळ्या, भासच ते। खरं सत्य कुठे आहे? आणि सत्याखेरीज संपूर्ण असं काहीच नाही। मग सगळे म्हणतात आपलं लेखन अगदी खरं सत्य वाटतं, पण आहे का? खरं सत्य आपल्याला माहित तरी आहे का? निदान त्याची झलक तरी? का उगाच कल्पनेला सत्याचा असत्य भासमान झगा चढवून नटवत बसलीये मी? छे, बास झालंय, संपून पुढे जायला हवं आता। सगळ्या मनातल्या भया रद्दी झाल्या की तो सत्याचा मार्ग आपोआप स्पष्ट दिसेल। या विचारासरशी तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर एक अत्यंतिक शांत भाव उमटला। दुर्बिणीतून त्याला तो स्पष्ट दिसतोय। बुद्धाच्या चेहऱ्यावरच्या भावाचा माग सांगतोय का तिचा चेहरा? स्तब्ध झालाय चित्रकार पाहता पाहता। संधी प्रकाश हळूहळू लोपत चालला। आज तिच्या डोळ्यातले ते भाव टिपता नाही आले, पण उद्या नक्की तो चित्रकार ठरवतोच। पटकन हे शेवटचं लेखन संपवून निघायला हवं। अंधारून येतंय, ती मनात म्हणते। तिची लेखणी शेवटच्या ओळी लिहू लागली आणि त्या शेतकऱ्यानं निशिगंध काढायला सुरुवात केली। सुगंधी छड्या एकावर एक रचल्या जाऊ लागल्या। महाद्वा 4 दिवस अस्वस्थ आहे। पारुबाई त्याला अचंब्यानं पाहतीये। फुलांची शेती करायला लागल्यापासून पैसा चांगला मिळायला लागलाय। शहरात फुलांना लय मागणी, समद्या सणांना, कार्यांना, मैतीला बी फुलंच लागतात म्हण त्यांना। आधी भाजीपाल्याची लागवड होती तेव्हा लय त्रास होता। मार्केटात कधी मागणी असायची तेव्हा भाव मिळायचा चांगला, पण मागणी नसल तेव्हा कवडी मोलानं इकाय लागायचा माल। कधी तर शेतातच सडून जायचा उठाव नसला।
फुलांचं तसं नाही. भाव मिळतोयाच, काय बी होऊ दे. आता निशिगंध मस्त झालंय तयार. ओंद्याच्याला काढणी सुरू होईल. मग म्हातारा का बसलाय असा विचार करत. अव असं का बसलाय जणू? बाई चहा देऊ काय करून? तब्येत बरी हाय ना मग? यासनी ऐकायला बी कमी यायला लागलंय अलीकडं. म्या म्हणलो चहा आणू काय करून वाईच? चहा नग. कसला विचार पडलाय म्हणाचं? विचार असा की ही गुलछडी उतरवली आता का परत भाजीपाला धान असंच काहीतरी पिकवावं म्हणतो. 3-4 साल फुलच फुलवली मळ्यात, पण मन लागना आता त्यात. आता ग बया, हे काय नसतं फूळ. भाजीपाला पिकवत होता तवाची आपदाई इसरला काय? तू म्हणती ते खरं हाय, पण हाडाच्या शेतकऱ्यानं आपलं इमान असं सोडून हाय. कोण तरी अजून इमानानं शेतीत धान पिकवताय म्हणून आपण फुलाच्या पैशातून धान इकत घेतोया. पण प्रत्येकानंच रोकड शेती करायची म्हटलं तर उद्या इकत काय घेणार? सांग की मला. म्हादबाची नजर साफ झाल्यासारखी वाटते पारुबाईला. मग काजळी साफ झाल्यागत दिसतं तोंडावर. आता दे चावायच आणि तू बी घे, तो म्हणतो. उद्या इब्राहिम आला की त्याला सांगतो, धान्याचं भाजीपाल्याचं कंत्राट शोध, मी पुरविल तुला माल. इब्राहिम निशिगंधाच्या जुड्या टेम्पो मध्ये भरून निघाला. त्याला म्हादबाचे शब्द आठवत आहेत. अब फूल नहीं धान उगवणार. क्यों म्हादबा चाचा, इसमें खुशी नहीं मिलती? खुशीसाठी कोण करतं काम? मला कशात मिळते खुशी? ही दलाली करण्यात की आलेला पैसा सट्ट्यात लावण्यात का दारू पिण्यात की त्या माडीवालीच्या नाकावर टिचून? आपण तिला माडीवालीच म्हणतो. वो अपना मुझे शोहर मानती है. मीच तिला फूस लावून शहरात आणली आणि सुहागराच्या दुसऱ्या दिवशी विकली. पण नवीन पोरगी तयार होऊन गिराईकाला दाखवेपर्यंत आमीन बीच्या लक्षात आलं की ही पोटूशी आहे. आमीन बीचेही काही उसूल आहेत. पोटूशी बाई तिचं पोर 6 महिन्याचं होईस्तोवर गिराईकाकडं नाही पाठवायची. पण माडीवालीनं अशी काही जादू केली आमीन बीवर की तिला नाहीच पाठवली कधी गिराईकाकडं नि कोणासमोर. ती माडीचा खानसामा झाली. तान्ह्या पोरांची आई झाली. आपल्या स्वतःच्या माझ्यापासून झालेल्या पोराबरोबर इतरांच्या कित्येक पोरांना सांभाळते ती. त्यांना काही ना काही शिकवत असते, त्यांना शाळेत घालते. इतर माडीवाल्या बायका फार मानतात तिला. अमीन बीची तिच्यावर मर्जी आहे म्हणून नाही, तर ती त्यांच्या सगळ्या अडीअडचणींना त्यांच्या सोबत असते, मदत करते. आपण मात्र परत गेलो नाही तिच्याकडे. तिच्या समोर मुद्दाम दुसऱ्या माडीवाल्यांकडे जातो. का? तिच्या डोळ्यातल्या दर्दचं व्यसन जडलंय मला की मनाला जास्तीत जास्त मुरदाड बनवायचा रास्ता असाच आहे. तू तुझी इब्राहिम लानत है तुझपे. तो गचकन ब्रेक दाबतो ऐन रस्त्यात. टेम्पो धडपडल्यासारखं थांबतो. सपना बी. सगळे असंच ओळखतात. मान खूप आहे या दुनियेत तिला. बाहेरच्या जगात मात्र तुंबतातच. बाहेरच्या दुनियेशी फारकतच घेतली तिनं ज्या दिवशी इब्राहिमनं तिचा सौदा केला त्याच दिवशी. अमीन बीला आपलीशी करून स्वतःला वाचवलं खरं, पण इतक्या तरुण वयात असं एकटं राहणं सोपं नाहीच. इतर माडीवाल्यांचा एकतरी पंटर असतो ठरलेला. त्या बाईनं धंदा करणं गृहीत धरलेलंच असतं. तो गिराईकही आणतो शोधून, पण दोघांचं गुळपीठ असतं. महिन्या 15 दिवसात एखादा दिवस त्यांचा असतो. मग दोघं बाहेर जातात, थोडी मौज मजा करतात, सिनेमा पाहतात आणि परत आले की दरवाजा लावून घेतात. त्या बाईची माडी बंद राहते त्या दिवशी. तिथे कोणी दस्तक देऊ नये म्हणून गल्लीचे इतर पंटर काळजी घेतात. सपनाचा जीव झुरतो अशा वेळी. इब्राहिमनं असं तरी यावं असं वाटतं तिला कधीतरी. स्वतःवर संतापते ती अशा वेळेस, पण झुरते.
इब्राहिमला मनावेगळं करण्याचा प्रयत्न करते. परवा अशीच सकाळची सहज खिडकीतून डोकावली बाहेर. वेळ सकाळची म्हणून खिडकी उघडी होती. तिची नजर खाली रस्त्याकडे गेली. खांद्याला एक शबनम अडकवलेला तरुण खाली उभा दिसला. त्याच्या हातात कागद होता. पत्ता विचारत असावा समोरच्या पानवाल्याला. पानवाल्यानं पंटरला बोलावून तो अमीन बी कडे असल्याचं सांगितलं. हे गिऱ्हाईक नाही हे सगळ्यांना बरोबर कळलं. पंटर आधी अमीन बीला विचारून त्या तरुणाला वर घेऊन गेला. अमीन बीने त्याला वरपासून न्याहाळत बसायला सांगितलं आणि काम विचारलं. तो म्हणाला, चित्र काढायचंय पण नग्न स्त्रीचं, त्यासाठी मॉडेल हवी. अमीन बीने संतापून त्याला ताबडतोब तिथून निघून जायला सांगितलं. मियाँ साहब का नाम लिया इसलिए ऊपर बुलाया. यहाँ जिस्म का धंधा होता है जरूर, लेकिन उसूल है इस धंधे के भी. तेरा तो नाम होगा छोकरे, लेकिन लड़की बदनाम हो जाएगी. चले जाओ. नाही नाही, ऐकून घ्या माझं. हवं तर मॉडेलला बुरखा घालू दे. मी चित्रात चेहरा नाहीच रेखाटणार आहे तसाही. मला फक्त शरीर रेखाटायचं आहे. अमीन बीने बारीक नजरेनं पाहिलं. पक्का? बिल्कुल पक्का. आप मॉडेल को बुरखा पहनाओ पूरा समय. मी पाहणारच नाहीये चेहरा. अमीन बी विचारात पडली. ठीक है, कल आना, सोचूंगी. चित्रकार गेल्यावर सपना ताबडतोब अमीन बीनकडे आली. त्या दाढीवाल्या तरुणानं कुतूहल वाढवलं तिचं. सगळं ऐकल्यावर म्हणाली, मी होईन मॉडेल त्याची. अमीन बी आश्चर्यानं पाहतच राहिली. सपना, सोच ले. सोच लिया. उसे कहो काम यही माझ्या माडीवर करायचं. मैं बाहर नहीं जाएगी. ठीक है, जैसी तेरी मर्जी. आज तिसरा शेवटचा दिवस आहे कामाचा. चित्रकाराचा कुंचला कुशलतेने फिरतोय. कमनीय शरीराचा एक एक वळसा तंतोतंत उतरलाय चित्रात. सपना कामात घडून गेलेल्या त्या तरुणाच्या एकाग्र मुद्रेकडे टक लावून पाहतीये बुरख्या आडून. अचानक ती मुद्रा तिला अत्यंत आकर्षक वाटू लागलीये. त्यांनी पैसे आधीच दिलेत सगळे. आता हा जाईल आणि परत येणारच नाही. तिला हुरहुर वाटते. नजर किती पाक आहे याची. नकळत तिची हालचाल होते. हालू नका प्लीज, बस फक्त 10 मिनिटं की संपेलच चित्र. तो डोळे चित्रावर ठेवूनच बोलत असतो. काम संपतं. तो काम झाल्याचं सांगून आवरायला लागतो त्याचा पसार. ती हातानं थांबण्याची खूण करते. आत जाऊन कपडे घालून बाहेर येते. बुरख्याचा पडदा डोक्यावर टाकते आणि चित्र पाहायला लागते. तो अवाक होऊन तिच्याकडे पाहत असतो. किती शालीन रूप आहे हिचं. इथे का आली असे? डोळ्यातलं मार्दव अजून टिकून आहे. ती चित्र पाहून त्याच्या समोर येते आणि म्हणते, बहुत सुंदर है पेंटिंग. तो नकळत हात जोडतो. ती खळाळू नाचते. तो त्या मधाळ किणकिणीत हरवू लागतो. मग स्वतःला सावरतो. पटकन चित्र घेऊन जाऊ लागतो. ती दारात उभी. तो बावचळलेला. कभी ऐसे ही मिलने आइएगा. ही माडी गिराईक घेत नाही, लेकिन आपके लिए दरवाजा खुलेगा. तो पटकन बाहेर पडतो. माडी उतरताना खांब भोसतो. ती किणकिण मनावेगळी करत भराभर निघतो. आज त्याला त्या बागेतल्या बुद्धाच्या पायाशी बसलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे काल दुर्बिणीतून दिसलेले चित्रात अर्धवट उमटलेले शांत आनंदी भाव पूर्ण चितारायचे असतात. बुद्धाच्या आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भावातील साम्य शोधायचं असतं. अव्यक्त सत्यात उतरताना अनुभवायचं असतं. त्याचं साक्षीदार व्हायचं असतं आणि त्याचा पुरावाही निर्माण करायचा असतो. कालपर्यंत त्या नग्न चित्रातील सौंदर्याच्या मोहिनीत गुरफटलेला तो काल संध्याकाळपासून एकदम बदलूनच गेलाय. फुलपाखराच्या पंखांना चुकून हात लागावा, ते रेशमी रंग बोटांवर हलकीच छाप सोडून जावेत आणि एखाद्या लहान मुलानी
त्या हलक्या रंगछटेतील रेशमी जाणीवेला चिमटीत पकडून ठेवू पाहावं अशी काहीशी अवस्था आहे आता त्याची. तो धावत पळत आपल्या स्टुडिओची खिडकी गाठतो. दुर्बिणीतून ती कालच्याच जागी बसलेली दिसल्यावर त्याचा जीव भांड्यात पडतो. कालचं त्यानं चितारलेलं बुद्धाच्या पायाशी बसलेल्या त्या स्त्रीचं अर्धवट चित्र समोर कॅनव्हासवर असतंच. हिरव्यागार लॉन मधल्या एका सुंदर बुद्धाच्या शिल्पाच्या पायदळी बसलेली ती, आपल्याच विचारात हरवलेली, नजर शून्यात स्थिर. चेहऱ्यावरचा अनेक भावभावनांचा कल्लोळ हळूहळू कमी होऊन काहीतरी अगदी नव्याने गवसलंय असं हलकं कळत नकळत स्मित ओठांवर एक प्रगाढ शांत आनंदाचा उदय होतोय डोळ्यात. स्वतः काढलेल्या त्या चित्रावर तो बेहद खुश होतो. आता त्याला ते शांत भाव स्पष्ट रेखाटायचे. जो हे चित्र पाहिल त्याला सर्वप्रथम ही शांतता जाणवली पाहिजे इतके स्पष्ट. तो दुर्बीण तिच्या चेहऱ्यावर फोकस करतो. काहीतरी असामान्य असं आता आपल्याला पाहायला मिळणार, अनुभवायला मिळणार या भावनेनं त्याच्या अंगावर रोमांच उठतात. पण आज ती वेगळीच दिसते त्याला, अगदी सामान्य. ती नव्या जोमाने भराभर लिहिते, भावभावनांचा कल्लोळ चेहऱ्यावर, पण डोळ्यात मात्र काहीतरी कायमचं हरवून गेल्याची वेदना. हे असं नव्हतं काल. हातातल्या लेखणीनं ती कागदावर भराभर लिहिते एक नवी कल्पना, भासात्मक सत्याचा असत्य झगझगीत झगा लेवून नटलेली. मनाची वही अशी रद्दीत टाकून देणं सोपं नाहीच. स्वतःविषयीचं हे सीमित सत्य मात्र तिला बरोबर समजलंय. चित्रकाराचा कुंचला एकदम थांबतो. कुठे गेला तो चेहऱ्यावरचा डोळ्यांमध्ये उमटू पाहणारा शांत भाव? कालचा ते समाधान अचानक हरवलंच. प्रचंड रिकामं वाटतं त्याला. राग येतो खूप स्वतःचा आणि तिचाही. कोणीतरी प्रचंड किमती काहीतरी हिसकावून घेतल्यासारखं वाटतं त्याला. फसवणूक झाल्यासारखं वाटतं. संतापानं तो ते समोरचं चित्र कुंचल्याने बरबटून टाकतो. दुर्बीण स्टँड वरून ढकलून देतो. तिरीमिरी चपला सरकवतो पायात आणि चालू लागतो. सगळ्या जगाला फटकारून काढायची इच्छा होते त्याला. तरा निघतो. वाट फुटेल तिथे चालत राहतो. हळूहळू पाय माडीच्या दिशेने वळतात, अगदी त्याच्याही नकळत. महात्मानं शेवंतीची लावणी सुरू केली. पारुबाईनं मन वळवलंय त्याचं. तुम्ही म्हणता तसं होईल की 40-50 वर्षानं. का इकत घ्यायला बी धान नाही गावायचं. पण त्याच्या चिंतेनं आज धान भाज्या पिकवायच्या म्हणलं तर आपण हाय खाऊन मरायचो. त्यांची नासाडी बघून आणि आपली उपासमार होईल ती वेगळीच. धान उगायचं तर 4-5 महिने खायचं काय तवर. समजा साठवलेला पैका जाईल बी बियाणात आणि खताला. पुन्हा पावसा पाण्याचा कुणी भरवसा द्यावा. प्रचंड अस्वस्थ आहे मान. खांदे मनावरच्या ओझ्यानी वाकलेत आणि पाय ओढत तो लावणी करतोय. इब्राहिम बऱ्याच वेळानी टेम्पो स्टार्ट करतो. एक्सिलरेटरवर पाय दाबून टेम्पो पळवतो. आज सपनाची माडीच चढायची असा निश्चय झालेला असतो. कसा बसा माल पोहोचवतो. वाटेत सपनासाठी साडी, पोराला कपडे, खाऊ घेतो. टेम्पो करकचून ब्रेक लावत थांबतो. तो सपनाची माडी चढू लागतो. एक पंटर पळत येऊन त्याला अडवतो, त्याला थांबवतो. तो आश्चर्याने पाहतो. काही क्षण त्याला उमजत नाही. तो तिच्या माडीकडे बोट करून काही विचारणार तेवढ्यात पंटर होकारार्थी मान हलवतो. क्षणभर त्याच्या डोळ्यात आग दिसते आणि मग ती क्षणात विझतेही. पडेल खांद्यानं तो टेम्पोकडे वळतो. आणलेलं सामान टेम्पोत फेकतो. देशी दारूची काल अर्धी राहिलेली बाटली गटागटा रिचवतो आणि दुसरी माडी चढायला लागतो.